इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? 8086 मायक्रो प्रोसेसर आहे ना, त्याची ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन हा त्याचा सेकंड टाईप आहे. लेबल आहे, लूप ई लेबल आहे आणि लूप झेड लेबल आहे. तर तुम्हाला हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन, त्यालाच आपण म्हणतो प्रोग्राम कंट्रोल ट्रान्सफर. हे काय असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर प्रोग्राम कंट्रोल आणि ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन बघून घेऊया की नेमकं कोणते कोणते आहेत ते. तर बघा फ्रेंड्स, पहिला आपण समजून घेऊया की ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय. 8086 मायक्रो प्रोसेसर आहे ना, त्याची ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? ब्रांच म्हणजेच की काय फ्रेंड्स? ग्रुप. इन्स्ट्रक्शनचा ग्रुप, यालाच आपण काय बोलू शकतो? ब्रांच इन्स्ट्रक्शन. तुम्हाला माहिती आहे ना की ब्रांच म्हणजे कोणती तरी कॉम्प्युटर ब्रांच, IT ब्रांच, ते एक ग्रुप झालेला आहे, बरोबर आहे. तो एक क्लासचा ग्रुप, तसंच तिथे ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. बघूया ब्रांच इन्स्ट्रक्शन नेमकं काय करतं. तर ब्रांच इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर करतं द फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम टू द न्यू ॲड्रेस स्पेसिफाय आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजेच काय करतं फ्रेंड्स, ते जो ब्रांच इन्स्ट्रक्शन काय करतो? ट्रान्सफर करतो. काय ट्रान्सफर करतो फ्रेंड्स? द फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. जो फ्लोमध्ये एक्झिक्युशन होत आहे प्रोग्राम, ज्या फ्लोमध्ये एक्झिक्युशन होते प्रोग्रामचा, तो एका नवीन ॲड्रेसमध्ये ट्रान्सफर करतोस. तो स्पेसिफाय केला असो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. ही त्याची डेफिनेशन आहे, तर तुम्ही ही लर्न करून घ्या. ओके. वेन ब्रांच इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड, जेव्हा ब्रांच इन्स्ट्रक्शन आहे ही एक्झिक्यूट केली जाते, the IP means instruction pointer and something CS means code segment registered are located with new value depending on the type of branch. म्हणजेच की काय, जेव्हा ब्रांच इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते तेव्हा IP म्हणजेच इन्स्ट्रक्शन पॉइंटर आणि दी कोड सेगमेंट, त्याला सेगमेंट हे काही रजिस्टर आहे ते काय करतात? लोड केले जातात. म्हणजेच व्हॅल्यू पुट केले तर त्याच्यामध्ये ती न्यू व्हॅल्यू असते. न्यू व्हॅल्यू लोड केली, ती डिपेंड कशावरती असते? टाईप ऑफ ब्रांचमध्ये, म्हणजे कोणत्या टाईपच्या ब्रांच तुम्ही यूज केलेला आहे. तर फ्रेंड्स, याचे काहीतरी टाईप्स आहेत ब्रांच ऑफ इन्स्ट्रक्शनचे, ते आपण बघून घेऊया. पण ते बघण्या अगोदर जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, व्हिडिओमध्ये कमेंट केलं नसेल ना फ्रेंड, तर पुढची व्हिडिओ येणार नाही आहे. जर तुम्ही व्हिडिओला कमेंट कराल, लाईक कराल व्हिडिओला, ऑफकोर्स लाईक करायला विसरू नका. मी एक स्लाइड्स बरोबर तुमच्यासाठी लाईक करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अपडेट भेटत राहील आणि तुम्हाला नोट्स पण भेटत राहतील. ओके. तर ब्रांच इन्स्ट्रक्शनचे जे टाईप आहेत ना, ते आपण बघून घेऊया फ्रेंड्स. तर बघा, खालती लाईकचं तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल, तिथे बटन हिट करा आणि लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. तर पहिला टाईप आहे त्याचा अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन्स. कोणता आहे? अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन्स. तर कोणते अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन आहे ते बघूया. तर पहिला टाईप, त्याच्यामध्ये पहिला आहे कॉल. कोणता आहे फ्रेंड्स? कॉल हा अनकंडिशनल कॉल इन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला विचारतील की ब्रांच इन्स्ट्रक्शनचे टाईप कोणते? तर अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन हा तुम्हाला पहिला सांगितला आला पाहिजे. त्याचे सब टाईप कोणते आहेत? तर पहिला आहे कॉल. आणि कॉलचे पण फ्रेंड्स दोन टाईप आहेत, तर ती आहे नियर कॉल आणि फार कॉल. ओके. तर बघून घ्या कॉल म्हणजेच की काय. द कॉल इन्स्ट्रक्शन इज यूज टू ट्रान्सफर प्रोग्राम कंट्रोल टू सबऑर्डिनेट प्रोसिजर. म्हणजेच की काय, कॉल इन्स्ट्रक्शन काय करतो? ट्रान्सफर करतो प्रोग्राम, कुणाच्यातून? प्रोग्राम कंट्रोल टू सबऑर्डिनेट, म्हणजे प्रोसिजरमध्ये तो काय करतो? ट्रान्सफर करतो. कंट्रोल टू ट्रान्सफर करतो, याला आपण म्हणतो कॉल. ओके. बिफोर ट्रान्सफरिंग कंट्रोल इट स्टोर्ड द रिटर्न ॲड्रेस ऑन द स्टॅक. म्हणजे ट्रान्सफर करण्याच्या अगोदर हा स्टोअर काय करतो? ॲड्रेस ऑफ द स्टॅक, ॲड्रेस ऑन द स्टॅक मध्ये काय करतो? स्टोअर करतो.
हे सर्व थेरी क्वेश्चन, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल काही नाही आहे, तर तुम्हाला हे समजून घ्यायला लागणार आहेत फ्रेंड्स. बिफोर गोइंग टू द नेक्स्ट टाईप, वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट वी वॉन्ट टू नो हाऊ द कॉल इन्स्ट्रक्शन इज परफॉर्म. सो कॉल इन्स्ट्रक्शन इज यूज टू ट्रान्सफॉर्म द प्रोग्राम कंट्रोल टू द सबऑर्डिनेट. बिफोर ट्रान्सफरिंग कंट्रोल, इट स्टोर्ड द रिटर्न ॲड्रेस ऑन द स्टॅक. सो व्हॉट इज अ टाईप ऑफ द कॉल इन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याचे टाईप कोणते कोणते ते बघून घेऊया. तर नियर कॉल आणि फार कॉल. नियर कॉलला आपण म्हणतो इंट्रा सेगमेंट कॉल आणि फार कॉलला बोलतो आपण इंटर सेगमेंट कॉल. इथं इंट्रा आहे आणि इथं इंटर आहे, बरोबर आहे. नियर म्हणजे इंट्रा, नियर तो माझ्या जवळ आहे म्हणजे इंट्रा आहे आणि लांब असल्यामुळे फारला इंटर, फार असून पण माझ्या मनात घुसलेला आहे म्हणून तो इंटर तुम्ही असं बोलू शकता. तुमच्या टाईपने लक्षात ठेवा. ओके. प्रोसिजर जी आपण प्रोसिजर बघतो इज द सेम कोड सेगमेंट. प्रोसिजर इज द सेम कोड सेगमेंट. ओनली IP म्हणजेच इन्स्ट्रक्शन पॉइंटर इज पुश ऑन टू द स्टॅक. ओके. हे तुम्हाला कधी समजणार आहे, जेव्हा एक्झाम्पल आपण घेऊ तेव्हा प्रोग्राम करू तेव्हा फ्रेंड्स. ओके. तर तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे की नियर आणि फार. तर फारमध्ये बघू काय आहे. प्रोसिजर इज इन डिफरंट कोड सेगमेंट. CS अँड IP आर पुश ऑन द स्टॅक. तर सिंटॅक काय आहे, कॉल प्रोसिजर नेम. ओके. तर हे आपण बघितले कॉलसाठी. आता त्याचा दुसराच टाईप आहे, अनकंडिशनल ब्रांचमधला दुसरा टाईप आहे, तर तो आहे रेट. रेट म्हणजे सी काय ते आपण बघूया. रेट, RET, रेट मीन्स रिटर्न. रेट मीन्स रिटर्न करा, रिटर्न फ्रॉम प्रोसिजर. जे काय ऑपरेशन परफॉर्म होणार आहे ते प्रोसिजरवरती होणार आहे. तर बघा, द रिटर्न इन्स्ट्रक्शन रिटर्न एक्झिक्युशन फ्रॉम द प्रोसिजर टू द कॉलिंग प्रोग्राम when executed for the near rate for far rate. ओके. नियर रेट आणि फार रेटचे पण सेम दोन टाईप आहेत. IP is pop from the stack, सेम. IP and CS are pop from the pop मीन्स तो आपण पुश करतो, पॉप करतो, तेच मधला पॉप फ्रॉम द स्टॅक म्हणजे दोघांपासून स्टॅकमधून काय होतं, आपण पॉप येतो, बाहेर येतो, आपण बाहेर येतो. एक्झिक्युशन दॅन कंटिन्यू फ्रॉम द रिटर्न ॲड्रेस. जोपर्यंत ॲड्रेस रिटर्न करतो तोपर्यंत एक्झिक्युशन होतो. सिंटॅक्स सेम आहे रेट म्हणून. ओके. पुढचा बघून घेऊया जम्प. जम्प पण काय आहे फ्रेंड्स, अनकंडिशनल इन्स्ट्रक्शन आहे. सो द जम्प इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर केला तो द कंट्रोल अनकंडिशनली टू बी द स्पेसिफिक ॲड्रेस. ओके. इट मे यूज 16 bit or the 8 bit or 16 bit displacement. नो फ्लॅग आर अफेक्टेड बाय दिस इन्स्ट्रक्शन. जम्प म्हणजे काय करणे, एका इन्स्ट्रक्शन पासून दुसऱ्या इन्स्ट्रक्शन वरती काय करायचे आहे, जम्प करायचे आहे. सिंटॅक्स बघा सेम आहे, जम्प लेबल. चौथा आहे फ्रेंड्स IRT मीन्स रिटर्न फॉर इंटरप्ट सर्व्हिस रुटीन. म्हणजेच काय, द IRT इन्स्ट्रक्शन इज यूज टू रिटर्न फ्रॉम द इंटरप्ट सर्व्हिस रुटीन ISR वेन एक्झिक्यूट. कधी एक्झिक्यूट होते, जेव्हा IPCS फ्लॅग ते स्टॅकमधले रिझ्यूम इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मेन प्रोग्राम. ओके. ॲज इट इज तुम्हाला लर्न करायला लागणार आहे. थेरी आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक सांगू शकत नाही, काही नाही. तुम्हाला हे लर्न करावं लागणार आहे. हे तुमच्या मॉडेल आन्सरमधल्या, सो तुम्हाला ते लर्न करावे लागणार आहे ॲज इट इज. ओके. सिंटॅक्स काय आहे, IRTE म्हणजे इंटरप्टला काय करायचे, इंटरप्ट सर्व्हिसला काय करायचे, रिटर्न करायचं आहे फ्रेंड्स. ओके. तर आता पुढचं पण टाईप आपण बघून घेऊया. हे झाले तुमचे सर्व अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन. ओके. हे तुमचे सर्व काय होते, अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन. आता पुढे बघून घेऊया की ह्याच्यामधला दुसरा टाईप काय आहे ब्रांच इन्स्ट्रक्शनचा. कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन हा त्याचा सेकंड टाईप आहे, बरोबर आहे. कुणाचा, ब्रांच इन्स्ट्रक्शनचा. तर कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल बेस ऑन द स्टेटस ऑफ फ्लॅग. म्हणजेच जो तुमचा फ्लॅगचा स्टेटस असेल त्यावरती ते एक्झिक्युशन कंट्रोल काय करतात, ट्रान्सफर करतात. कोण, कंडिशनल ब्रांच. ओके. द जम्प इज रिलेटिव्ह टू द करंट इन्स्ट्रक्शन्स. जी काही तुमची जम्प आहे ना ती रिलेटिव्ह असते कुणाच्या, द करंट इन्स्ट्रक्शनच्या. ही तुमची करंट इन्स्ट्रक्शन तुम्ही यूज करणार आहात त्याच्यावरती तुमची जम्प
रिलेटिव्ह असणार आहे, ती तुमच्या बेस असणार आहे. तर बघा कोणते कोणते जम्पचे कंडिशनल इथं यूज करतात, तर तुम्हाला हे सर्व लिहायचे आहेत. टोटल 16 आहेत. 16 बघून घेऊया. JZ JE लेबल. JZ JE मीन्स जम्प इफ झिरो फ्लॅग. जर ZF म्हणजे झिरो फ्लॅग हा 1 असेल तर तुम्ही काय करा, जम्प करा. ओके. JNZ JNE लेबल म्हणजेच की काय, जम्प इफ झिरो फ्लॅग. काय तिथे त्यांनी जम्प इफ झिरो फ्लॅग म्हणजे जर फ्लॅग ZF हा काय असेल, झिरो असेल तर काय करा, तुम्ही जम्प करा. तिसरं कोणतं आहे फ्रेंड्स, जम्प इफ साइन फ्लॅग इज 1 म्हणून त्याला काय दिलं, JS. JS म्हणजेच की काय, साइन. जर साइन फ्लॅग हा 1 असेल तर जम्प करा. आता तुम्हाला मी ट्रिक सांगतो की लक्षात कसे ठेवायचे फ्रेंड्स. बघा, JZ म्हणजेच की काय, जम्प इफ झिरो फ्लॅग. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एन टाकलाय, दोघांच्या मध्ये समजा एन टाकला तर काय होणार आहे, JNZ और JNE. मग जेव्हा नाही, नो म्हणजे जम्प इफ झिरो फ्लॅग म्हणजे झिरो फ्लॅग असेल तेव्हा एन टाकायचं, जर नसेल तेव्हा नॉर्मली ई टाकायचं. ओके. तर तुम्हाला हा समजलेला असेल. जर तुम्हाला समजला नसेल तर रिवाइज करा व्हिडिओ आणि पुन्हा बघा. ओके. तर आता पुढे अजून याची टाईप आहेत ते बघून घेऊया. बघा पुढे कोणतं आहे, JNS. JNS म्हणजेच की काय, जम्प इफ नॉट साइन फ्लॅग. इफ साइन फ्लॅग इज इक्वल टू 0. जर साइन फ्लॅग इज इक्वल टू 0 असेल तर मध्ये NL. बरोबर आहे. JO लेबल म्हणजेच की काय, JO लेबल म्हणजेच जम्प इफ ओव्हरफ्लो फ्लॅग. म्हणजेच ओव्हरफ्लो फ्लॅग OF इज इक्वल टू 1 असेल तर JO. मग याच्यामध्ये समजा JNO आला तर ओव्हरफ्लो काय होणार आहे, 0 होणार आहे. बघा, JNO मग ओव्हरफ्लो फ्लॅग इज इक्वल टू 0. मग त्या ते जर असेल, 0 असेल तर तुम्ही काय करा, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन वरती जम्प करा. त्याच खाली बघा, जम्प इफ पॅरिटी फ्लॅग इज इक्वल टू 1. JP म्हणजेच पॅरिटी फ्लॅग इज इक्वल टू 1. खाली बघा काय आहे, पॅरिटी फ्लॅग जर 1 असेल तरच जम्प करा. मग JNP काय येणार आहे फ्रेंड्स, तर पॅरिटी फ्लॅग हा 0 असेल तर. बघा JNP काय असणार आहे, पॅरिटी फ्लॅग 0 असेल तर काय करा, तुम्ही जम्प करा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन वरती. ओके. आता बघा पुढचं बघा, त्याचा सेम आहे टाईप. बघा तुम्ही, बघा JB म्हणजेच काय आहे, काय आहेत फ्रेंड्स, JB बघा, हा जम्प करा तुम्ही जर कॅरी फ्लॅग हा 1 असेल तर. ओके. आणि कॅरी फ्लॅग 0 असेल तर JNB हा लक्षात ठेवा. JCXZ म्हणजेच CX जम्प इफ CX रेजिस्टर इज इक्वल टू 0 असेल तर. एकदा तुम्ही फक्त नोटबुकमध्ये लिहून काढताना जोरात बडबडत बसा फ्रेंड्स, ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल. एवढं तुमच्यासाठी मी ट्रिक सांगतोय, सर्व सांगत आहे, नोट्स प्रोव्हाइड करतोय. लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. लाईक तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. कमेंट करा, मग मी तुम्हाला अजून असे व्हिडिओ घेऊन येईन फ्रेंड्स. ओके. आता बघूया त्याचा तिसरा टाईप फ्रेंड्स. कुणाचा तिसरा टाईप, ब्रांच इन्स्ट्रक्शनचा तिसरा टाईप. ओके. तर कंडिशनल लूप इन्स्ट्रक्शन. लूप म्हणजेच की काय, तुम्हाला माहिती आहे, आपण बघितलं लूप कसं फिरतो, तो फॉर लूप, इफ लूप, फॉर लूप वगैरे. तर ते इथे फॉर लूप नाही आहे, तर ते काय ते बघून घ्या. दिस इन्स्ट्रक्शन ऑटोमॅटिकली डिक्रीमेंट CX अँड जम्प डिपेंडिंग ऑन द CX अँड द ZF. म्हणजेच की काय करतं, ही इन्स्ट्रक्शन दुसऱ्यावरती जाते, जम्प करते, पण CX म्हणजेच की काय, काउंटर आहे ना, तो काय करते, एकनी कमी करत जाते, एकनी कमी करत जाते. ओके. तर बघा नंतर काय आहे, लूप लेबल आहे, लूप ई लेबल आहे आणि लूप झेड लेबल आहे. तर तुम्हाला सांगतो कसं लक्षात येते. बघा, लूप म्हणजेच की काय, जर CX आणि जम्प इफ CX इज नॉट इक्वल टू 0, डिक्रीमेंट करत जायचं CX ला. म्हणजे समजा CX असेल तुमचा 10 तर एक इन्स्ट्रक्शन तो होणार 9, 8 असा करत तो अप टू 1. आणि जोपर्यंत 0 होत नाही ना फ्रेंड्स, जोपर्यंत हा 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं, रिपीट करत जायचा. डिक्रीमेंट CX अँड जम्प इफ CX इज नॉट इक्वल टू 0 अँड ZF इज इक्वल टू 0. म्हणजे 0 फ्लॅग जोपर्यंत 1 होत नाही आणि CF इज इक्वल टू, म्हणजे CX आहे हा तुमचा नेहमी 0च झाला पाहिजे. पण इथं Z का लावलाय, जोपर्यंत 0 फ्लॅग हा 1 नाही होत तोपर्यंत. ह्याच्यामध्ये बघा काय आहे, लूप
झेड म्हणजे जोपर्यंत झेड इज इक्वल टू 1 नाही होत तोपर्यंत बाकी सर्व सेम आहे बघा. डिक्रीमेंट करायचा कधीपर्यंत, जोपर्यंत सी एक्सचा इक्वल टू 0 होत नाही तोपर्यंत. ओके, आता पुढे बघा तुम्हाला कोणते अजून तर आहे 15 आहे तुमचा बघा. 15 आहे लूप बघा. लूप एन पी लेबल म्हणजेच काय करायचं, डिक्रीमेंट लूप एन ई म्हणजेच की काय, जोपर्यंत इथे जर सेमच राहील डिक्रीमेंट तर होतच राहणार आहे काय सी एक्स, पण झेड एफ आहे ना फ्रेंड, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं, त्याला डिक्रीमेंट करायचा. ही लूप एन इच जे आहे आणि लूप एन झेड म्हणजे जो बॅक साईडला आहे ना बघा, हा बघा जो इथं बॅक साईडला आहे ना, इथे तुम्ही जे इन्स्ट्रक्शन यूज केला ती हे आणि ही, त्याच्या सेम फ्रेंड इकडे तुम्हाला करायचं आहे. त्याच्या अपोजिट फक्त इथे एन लावायचा आहे. आय होप इथे इथे एन लावा, इथे एन लावा. फक्त सांगा की झेड एफ 0 झाला पाहिजे, झेड एफ 0 झाला पाहिजे. जसं तुम्ही लिहत जाल तसं तुम्हाला हा कॉन्सेप्ट क्लिअर होत जाईल. लाईक करा फ्रेंड्स, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.